अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर शहरात भीषण पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल सुरू असून संतप्त नागरिकांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाला दालनासमोर दगडाला पाणी घालून अनोखे जलाभिषेक आंदोलन करण्यात आले। शहरात महिन्यातून तब्बल 8 ते 10 दिवसांनी एकदाच पाणी पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप माकप आणि नागरिकांनी केलाय। हंडाभर पाण्यासाठी अबालवृद्धांसह नागरिकांना कामधंदे सोडून भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते। दरम्यान शहरात पाणी माफियांच्या रॅकेट सक्रिय झाल्याचा आरोपही करण्यात आलाय। नागरिकांना 500 लिटर पाण्यासाठी तब्बल 150 रुपये मोजावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जातोय। चांदी प्रकल्पावरती मुबलक पाणी आणि विजेची समस्या नसतानाही शहरवासियांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप माकपने केलाय। नगराध्यक्ष आणि प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर नगराध्यक्षांच्या घरासमोर तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही माकपने दिलाय। या आंदोलनाचे नेतृत्व माकप तालुका सचिव कॉम्रेड श्याम शिंदे आणि शहर सचिव मोहसिन शेख यांनी केले। यावेळी राजेंद्र राऊत, किशोर शिंदे, शैलेश कठाने, ज्ञानेश्वर मारोटकर, मारुती वंड, वैदखा पठाण, नाझीम भाई, नरेश वाट्टी, माधुरी वट्टी, सविता खानंदे, अशफाक मिया, शेख नाझीम, उनुस भाई, राजगुरू शिंदे यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते। कृत्रिम पाणी टंचाईमुळे नांदगाव खंडेश्वरमध्ये नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरते आहे। पाणी जर मिळालं नाही तर मोठं आंदोलन छेडलं जाईल, कारण की सातत्यानं या नांदगाव शहरातली जनता पाण्यासाठी वेठीस आहे। कुठेही मार्ग निघण्याचं काम नाही। आम्ही आता शिवसाहेबांना सांगितलं की साहेब, नांदगाव शहरामध्ये जवळजवळ 64 वॉल्व आहे। त्या 64 वॉल्वचा जेव्हा पाणी पुरवठा होईल तेव्हा त्याला पाणी मिळेल, म्हणून कुठेतरी त्याची वॉलची कमतरता कमी झाली पाहिजे। ते त्याची संख्या कमी होऊन 3 या 4 कॉकोऱ्याचं जर डिस्ट्रीब्यूट झालं तर साहेबांनी सुद्धा मान्य केलं का पाणी मुबलक आहे, फक्त डिस्ट्रीब्यूट करण्याचा म्हणजे पुरवठा देण्याबद्दल आम्ही थोडं नियोजन करू, अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे। म्हणून पक्षाच्या वतीनं जर पाणी पुरवठा व्यवस्थित दिला नाही किंवा सामान्य माणसाला पाणी पुरवठा केला नाही, ज्यांनी सत्तेवर बसले त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही पाणी पुरवठा व्यवस्थित करू। जर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही पाणी पुरवठा देऊ शकले नाही तर आम्ही या नगरपंचायतच्या नगराध्यक्ष यांच्या घरावर जनतेची एकजूट करून पाणी प्रश्नासाठी घागर मोर्चा घेऊन जाणार, हीच या निमित्तानं बोलताना सांगतो। नांदगाव शहरवासियांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध असो, पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध असो, नियोजन शून्य सत्ताधाऱ्यांचा कारभाराचा निषेध असो, पाणी पुरवठ्यासाठी